नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पोलीस शिपाईसाठीची जी मेगा भरती आहे, या भरतीसाठीची जाहिराती ज्या आहेत, अधिकृत जाहिराती त्या वृत्तपत्रामध्ये देण्यात आलेल्या आहेत. याच्यानुसार पाहू शकता पोलीस शिपाईसाठीची भरती आहे 2022-23साठीची. त्याचबरोबर पोलीस शिपाई चालक भरतीसाठी हे पुणे विभागासाठीच्या ज्या भरतीच्या जाहिराती आहेत, त्या अधिकृत जाहिराती ज्या वृत्तपत्रामध्ये जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर ह्या जाहिराती लवकरच अधिकृत संकेतस्थळ आहे, इथे पाहू शकता mahapolice.gov.in या वेबसाईटवर सुद्धा जाहीर केले जातील. तिथे पाहू शकता पहिली जी जाहिरात आहे पोलीस शिपाई भरती 2022-23साठीची. याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेला दिनांक 23 जून 2022च्या सेवा प्रवेश नियमित केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची रिक्त असलेली 50 पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती जी आहे वेबसाईट आहे पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.org. त्याचबरोबर www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इथे सुद्धा चेक केली जाऊ शकते. इथे पाहू शकता उमेदवारास पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुविधा पोलीस रिक्रुटमेंट 2024 mahaIT.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. 5 मार्च 2024 पासून अवेलेबल असणार आहे. उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकामध्ये अर्ज करू शकतो. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवार कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. याच्यामध्ये पाहू शकता पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज करतेवेळी सदरबाबतची बाब लक्षात घेणे आणि अर्ज करणे आवश्यक आहे. तर भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1/10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. आता या लेखी परीक्षेमध्ये 40%पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार याच्यामधून अपात्र होतील. आता सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब लक्षात घेऊन अर्ज करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या 2 निकषांच्या निकाला आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवड सूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचे निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल. निवड सूचीमधील उमेदवारांची निवड प्रोव्हिजनल सिलेक्शन असेल. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेले गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर गृहविभाग शासन निर्णयानुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. त्याच्यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे, कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन, अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ, उमेदवारांसाठी सविस्तर सूचना किंवा अधिकृत वेबसाईट आहे पोलीस रिक्रुटमेंट.mahaIT.org या वेबसाईटवर अवेलेबल आहे. त्याच्यानुसार जाहिरात जी आहे ती जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. त्याचबरोबर भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून पाठ ठरवण्यात येईल. त्याच्यानंतर पाहू शकता उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन आवेदन अर्ज सादर करायचा आहे. त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊन अर्ज करणे आवश्यक आहे. अधिकृतची जाहिरात आहे त्यानुसार पाहू शकता जिल्हा पोलीस शिपाई भरती करण्याबाबत याच्यासाठीची जी जाहिरातीनुसार जे रिक्त जागा आहेत याच्याबद्दलची विस्तारित माहिती इथे पाहू शकता. पोलीस शिपाई भरतीसाठी 50 जागांची आहे. याच्यामध्ये एकूण ज्या जागा आहेत याच्यामध्ये 50 जागा आहेत. त्याच्यानंतर इथे पाहू शकता सर्वसाधारणसाठी 2 जागा. त्याच्यानंतर हे समांतर आरक्षणानुसार जे जागा विभागल्या गेलेल्या आहेत त्याची माहिती इथे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर कप्पीकृत आरक्षण आहे, सर्वसाधारण आरक्षण. त्याच्यानंतर महिलांसाठी 15 जागा आहेत, खेळाडूंसाठी 2, प्रकल्पग्रस्त, त्याच्यानंतर माजी सैनिकसाठी
8 जागा आहेत. अंशकालीन पदवीधरसाठी 4, पोलीस पाल्यासाठी आहेत 4, त्याच्यानंतर गृहरक्षक दलासाठीच्या आणि त्याच्यात एकूण 50 जागा आहेत. अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. जी विस्तारित माहिती आहे ती अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा अवेलेबल आहे. त्याचबरोबर ही झाली पोलीस शिपाई पदासाठीची. त्याचवेळी पोलीस शिपाई चालक पदभरतीसाठीची जी जाहिरात आहे ती सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, त्याचबरोबर पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक सेवा प्रवेश नियमानुसार ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक आहे 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत. याच्यामध्ये जी अधिकृत वेबसाईट आहे इथे पाहिली जाऊ शकते, पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaiti.org. त्याचबरोबर www.mahapolice.in.gov.in या वेबसाईटवर करू शकता. जी प्रोसेस आहे सिलेक्शन प्रोसेस त्यामध्ये पहिल्यांदा शारीरिक चाचणी यासाठी सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता लेखी चाचणीबरोबर मोटर वाहन चालवण्याची चाचणी जी आहे 25 गुणांची, जी प्रकारातील वाहन चालवण्याची ती सुद्धा याच्यामध्ये घेण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने जी लेखी गुणांची परीक्षा असणार आहे 100 गुणांची असणार आहे. इथे सिलेक्शनसुद्धा त्या पद्धतीने असणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जी आहे शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये पाहू शकता एकूण जागा ज्या आहेत पोलीस शिपाई चालक या पदासाठीच्या, याच्यामध्ये विस्तारित माहिती पाहू शकता. एकूण 18 जागा आहेत. याच्यानुसार समांतर आरक्षणानुसार इथे जागा देण्यात आलेल्या आहेत, चेक केले जाऊ शकतात. त्याचबरोबर सर्वसाधारणसाठी किती जागा आहेत 11, महिलांसाठी 5 आहेत. त्याचबरोबर माजी सैनिक 2 आणि गृहरक्षक दलसाठी जागा नाही आहेत. एकूण जागा आहेत 18. त्याच्यानुसार ही जी लोहमार्ग पोलीस अधीक्षक पुणेसाठीची जी भरती आहे पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठीची एकूण जागांची भरती आहे. यासाठीचा जो ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहे 5 मार्च 2024 पासून सुरू होत आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.